मराठा आरक्षणाचा नवीन चेहरा अर्थात नाव त्यांचं मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील हे आत्ता मागच्या महिन्यामध्ये सुद्धा 1 महिन्याचा अल्टिमेट किंवा 1 महिन्याचा कालावधी हा सरकारला देऊन त्यांनी उपोषण सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हातून ज्यूस घेऊन सोडलं होतं. परंतु 1 महिना हा उद्या 14 ऑक्टोबरला पूर्ण होतोय आणि त्याच्यानंतर त्यांची सभा सुद्धा ही आंतरवाली सराटीमध्ये आयोजित सुद्धा केली. याच मनोज जरांगे पाटलांची नवीन भूमिका किंवा या सभेमध्ये नक्की मनोज जरांगे पाटील हे काय बोलणार किंवा मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी किंवा मिळवून देण्यासाठी मराठा समाजाला सोबत घेऊन काय ठोस पावले उचलणार हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघू. मनोज जरांगे पाटील यांच्या चालू असणाऱ्या सभा ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी चालू असल्या तरी काल परवाची सभा मनोज जरांगे पाटील यांची रात्री 3 ते 4 वाजता तिथे झाली सुद्धा. येथे ती सभा होताना मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा बांधवांना दिलेलं आश्वासन किंवा मी मराठा समाजाच्या मागण्या किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल तेव्हा शांत बसेल असं सुद्धा ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाचा किंवा या उपोषणाचा नवीन चेहरा आहेत. परंतु याच्या अगोदर सुद्धा मराठा आरक्षणासाठी कितीतरी मोर्चे कितीतरी आंदोलनं झाली सुद्धा होती. याच्यामध्ये काही चर्चांना उदाहरण सुद्धा येत आहे की मनोज जरांगे पाटील यांनी सध्या आत्ता आंतरवाली सराटी येथे 250 एकरमध्ये भव्य दिव्य सभेचं आयोजन सुद्धा केलं आहे. परंतु हे आयोजन करत असताना त्यांच्यावरती काही आरोप सुद्धा होतात किंवा त्यांना विचारलं सुद्धा जातं मीडियाकडून की तुम्ही 10 करोडपेक्षा जास्त खर्च या सभेला लागणार आहे, तर तुम्ही एवढे पैसे आणता कुठून. त्याच्यावरती सुद्धा मनोज जरांगे पाटील हे आपल्या स्पष्ट आणि आपली स्पष्ट भूमिका ठेवून समाजासमोर या लोकांना प्रत्युत्तर करतात सुद्धा. सर्व राजकारण्यांचे धाबे जरी इथे दणाणले जरी असले तरी मराठा समाजाला आरक्षण येथे मिळणं गरजेचं आहे. कारण राज्यानुसार किंवा इथल्या उपोषणाचा मार्ग किंवा उपोषण होऊन त्याच्यानंतर हे आंदोलन होऊन मराठा समाजासाठी आरक्षण मिळणं तितकंच गरजेचं आहे. परंतु ते आरक्षण जरी केंद्रामध्ये जरी असलं तरी महाराष्ट्र राज्याकडून आपण जिथे राहतो तिथून याचा पाठपुरावा केंद्राकडे करणे सुद्धा गरजेचं आहे. हाच पाठपुरावा काही राजकारण्यांनी करावा किंवा इथल्या राजकीय मंडळींनी जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी करावा असं मनोज जरांगे पाटील यांची भूमिका स्पष्ट सुद्धा आहे. मी जर का जगलो तर या माझ्या घरी पुन्हा जाईल, नाहीतर मी मराठा समाजाला आरक्षण देईल तेव्हाच मी माझ्या घरी जाईल अशी स्पष्ट भूमिका सुद्धा मनोज जरांगे पाटील हे आपल्या सभेमध्ये बोलताना सुद्धा दिसतात. इतक्या वर्ष रखडलेलं हे मराठा उपोषणाचा मार्ग किंवा मराठा उपोषण का मिळत नाही याच्यावरती सुद्धा मनोज जरांगे पाटील इथल्या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांवरती हल्लाबोल सुद्धा करतात. 250 एकरमध्ये होणारी ही विराट सभा आणि त्याच्यामध्ये एवढे महाराष्ट्रातले मराठा समाज आणि येथे महाराष्ट्रातून जमणारी किंवा होणारी गर्दी ही अविस्मरणीय सुद्धा असेल. कारण मनोज जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी किंवा त्यांचं मार्गदर्शन ते जे काही करतील ते ऐकण्यासाठी अवघा मराठा समाज हा आंतरवाली सराटीमध्ये उद्या 14 ऑक्टोबरला जाणार आहे. याच सभेमध्ये मनोज जरांगे पाटील कोणती भूमिका घेतात हे सुद्धा आता आपल्या लक्षात येईल. याच मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अवघ्या महाराष्ट्रामध्ये जरी खळबळ जरी उडाली जरी असेल तरी मनोज जरांगे पाटील आता काही ऐकणाऱ्यामधले वाटत नाही. हे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतीलच